कधी कधी अचानक मिळणारा आनंद जो असतो तो जरी छोटा असला तरी फार मोठा वाटतो. मी मागे इथे मॉर्निंग वॉकला जाताना माझ्या घराच्याच मागच्या बाजूला मला हे हॉटेल दिसलं. कधी येणं झालं नव्हतं म्हणून म्हटलं चला इथे जाऊन बघूया. इथे येण्याअगोदर थोडं त्याचा रिसर्च केला तेव्हा इथले पदार्थ पाहिले. साऊथ इंडियन पदार्थ आहेत. कळालं एक साऊथ इंडियन पदार्थ मिळणारं हे छानसं हॉटेल आहे म्हणून म्हटलं पटकन जाऊन आपण कवर करूया. साऊथ इंडियन पदार्थांवर माझं प्रेम तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही जर चॅनलवर जुने असाल तर इडली, डोसा या सगळे पदार्थ, हे सगळे साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते आपल्याला आवडतात. म्हणून इथे पटकन यायचं ठरवलं. चला आता बघूया तर हे हॉटेल कोणतं आणि इथे कोणते कोणते पदार्थ मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं या पदार्थांची चव कशी. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज आपण नाश्त्यासाठी आलो आहोत राम सदन या साऊथ इंडियन हॉटेलला, जे स्थित आहे प्रभात रोडवर. डावीकडे वरून लॉ कॉलेज रोडवरनं हा रस्ता येतो आणि खाली हा डेक्कनकडे किंवा डेक्कन कॉर्नरकडे जातो. तिथेच हॉटेल देहाती या हॉटेलच्या जवळच हे हॉटेल स्थित आहे. तर सगळ्यात आधी इथे आपण मागवला आहे त्यांचा घी मैसूर मसाला डोसा. आधी आपण नेहमीप्रमाणे हा डोसा छान फोडून पाहूया. आज आपण मस्त बटाट्याच्या भाजीचं दर्शन झालेलं आहे. डोसा छान छान प्रमाणात त्याला घी लावलेलं आहे, ओव्हरलोड नाही झालेला आणि आत ही अशी चटणी पण आहे. बटाट्याच्या भाजीमध्ये मला मटार दिसतो आहे. बटाटा बऱ्यापैकी असा मुशी आहे, सॉफ्ट आहे आणि त्यात डाळ पण दिसते आहे. वास खूप मस्त होतो आहे. चव पाहूया कशी येते. खूप मस्त आणि क्रिस्पी असा हा मैसूर मसाला डोसा आहे. घी मैसूर मसाला डोसा आहे. नुसता डोसा आपण पाहूया. त्याला चटणी मला वाटतं लावलेली आहे आणि छान घी दिसतं आहे हातावर. छान आहे. तुपाचा एक छान टेस्ट तुम्हाला ओळख करून देते आहे. या घी मैसूर मसाला डोसा आहे आणि योग्य प्रमाणात घी आहे, तूप आहे. कधी कधी काय होतं, उगीच जास्त तुपाचा मारा केला ना, मला बाकीच्यांचं माहीत नाही, मला वैयक्तिक मळमळल्यासारखं होतं उगाच जास्त तूप खाल्ल्यावर. योग्य प्रमाणात असं हे तूप आहे. डोस्याचा आपण घास पाहिला, मस्त आहे, क्रिस्पी आहे. आपण भाजी पाहूया कशी आहे. भाजीबरोबरचा घास छान आहे. त्याची भाजी एकदम सॉफ्ट आहे. त्यात योग्य प्रमाणात तिखटपणा आणि गोडसरपणा हा आहे, जो त्याला एक बॅलन्स अशी चव देतो आहे. आणि प्रॉपर साऊथ इंडियन पद्धतीची जी भाजी असते तशी ही भाजी आहे. आणि घी रोस्ट मैसूर मसाला डोसाबरोबर हे मस्त जात आहे कॉम्बिनेशन. तुम्ही इथे आलात तर मैसूर मसाला डोसा नक्की घेऊ शकता. आता त्याच्यासोबत आपल्याला त्यांनी दिले चटणी आणि सांबार, ज्याच्याकडे आपण अजून वळलेलंच नाही आहे. कारण का डोस्याचा वास इतका सुंदर होता की नुसता डोसा मी म्हटलं आधी खाऊन बघूया. आता चटणी आणि सांबार दोन्ही बघू त्या मसाला डोसावर कसा लागतो आहे ते. खोबऱ्याची चटणी वाटते, त्याला छान फोडणी दिली आहे. छान आहे. आणि म्हटलं जसं डोसाबरोबर छान लागते. त्याचबरोबर सांबार बघूया यांचा कसा आहे.
सांबारमध्ये बऱ्यापैकी भाजी दिलेली आहे. हा भोपळा दिसतो आहे. चव बघूया कशी आहे. डोसा खरंच खूप मस्त आहे. मी त्याचं कौतुक करून थकत नाही आहे. चव इतकी चांगली आहे. सारखं प्रत्येक घासाला आपोआप तोंडात कौतुक येतं आहे. सांबार गोडसर आणि आंबट असं आहे. गुळाचा गोडसरपणा आणि चिंचेचा आंबटपणा या सांबारमध्ये आहे. मसालाही छान आहे. जास्त तिखट नाही आहे. ही म्हैसूर मसाला डोसा आपला खाऊन झाला आहे. अतिशय सुंदर होता चवीला. आणि पुढचा पदार्थ मी मागवला आहे तो म्हणजे ऑनियन उत्तप्पम विथ ग्रीन चिली. पदार्थाचं नाव आहे ऑनियन चिली उत्तप्पम आणि आपण त्यांना विथ बटर सांगितलं आहे. उत्तप्पा येतो आहे त्याच्या अगोदर तुम्ही मला या शर्टाबद्दल सांगा. बऱ्याच दिवसांनी हा शर्ट घातला आहे. आपण मला वाटतं मागच्या वर्षीच हे शर्ट प्रिंट करून घेतले होते. मी जनरली काळा घालायचो. तो कंटाळा यायला लागला म्हणून मग हा व्हाईट घातला आहे. शर्ट कसा वाटतं आहे ते सांगा. व्हाईट शर्टवर हा लोगो खूप मस्त मॅच होतो आहे. मला तो खूप आवडला. तुमचा काय ओपिनियन आहे मला ते खाली कमेंट करून सांगा. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढचा पदार्थ जो आपण घेतला आहे तो म्हणजे ऑनियन चिली उत्तप्पम विथ बटर. त्याच्यावर त्यांनी आपण एक छान असा बटरचा चमचा दिला आहे आणि मिरच्या टाकलेला आणि कांदा टाकलेला हा उत्तप्पा आहे. ते बटर छान आपण त्याच्यावर पसरून घेऊया. आणि सोबत त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला सांबार आणि चटणी दिलेली आहे. हे बटर जे आहे ते मस्त त्यात मुरलेलं आहे. आता पहिला घास घेऊया. हातानेच घेऊया आणि चमच्यावरचं जे बटर आहे ते घासून पुसून घेऊया. हा पहिला घास फार बटरी होणार आहे. त्यात मिरच्या पण आहेत. सांबारबरोबर घेऊया. साऊथ इंडियन जे पदार्थ आहेत ना त्याचं जे बॅटर असतं त्याच्यात सगळी जादू आहे. फर्मेंटेशन एकदम व्यवस्थित झालं की त्याचा कुठलाही पदार्थ डोसा असो उत्तप्पा असो अगदी इडली असो मस्त त्याची चव लागते. या उत्तप्प्याची ही चव खूप सुंदर आहे. बटरने तर त्याची चव इथून इथपर्यंत आणली आहे. मला विशेषतः कांदा उत्तप्प्यामध्ये मिरची आवडते म्हणून मी मिरची सांगितली होती. ती मिरची त्या घासाला खूप छान चव देते आणि ऑनियन उत्तप्पा बेस्ट आहे. सांबारचं जर म्हणालात मागेही मला आढळलं की सांबारमध्ये ना चिंचेचा वास जरा जास्त येतो आहे. चिंचेची चव जी आहे ती त्यात प्रॉमिनंट आहे. तुम्ही जर सांबार पिऊन पाहिला किंवा एक घोट घेतला तुम्हाला चिंचेची चव सगळ्यात आधी कळेल आणि शेवटपर्यंत ती चिंचेची चव जी आहे ती तुमच्या तोंडात फिरेल. पण सांबार चवीला चांगला आहे. भाज्या वगैरे सगळ्या आहेत. चला तर आपण अजून एक घास घेऊया आणि आता चटणीबरोबर घेऊन पाहूया. मस्त तृप्त वाटलं. ऑनियन चिली उत्तप्पा सांबार चटणी मस्त चॉईस. ऑनियन चिली उत्तप्पम तर आपलं खाऊन झालं. खूप आवडलं. मस्त होतं. त्यात भरभरून अशा हिरव्या मिरच्या होत्या. त्यांनी त्या उत्तप्प्याची चव एकदम मस्त छान केली. पुढचा पदार्थ जो मी मागवला आहे तो म्हणजे सगळ्यात सेफ पदार्थ. तो आहे इडली मेदूवडा सांबार. माझं असं वैयक्तिक मत आहे की समजा तुम्ही साऊथ इंडियन हॉटेलमध्ये गेलात तर सगळ्यात आधी
तिथला इडली वडा ट्राय करून पहा. त्याच्यात तुमचा इडली किंवा वडा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांबार याची तुम्हाला चव कळते. आणि असं फार कमी होतं की कुठल्या साऊथ इंडियन हॉटेलमध्ये इडली किंवा मेदूवडा जरा डगमगीत मिळतो. म्हणून इडली आणि वडा माझ्या हिशोबाने सगळ्यात सेफ बेट आहे ऑर्डर करण्यासाठी. तुमचं ओपिनियन काय मला खाली कमेंट करून कळवा. पुढचा पदार्थ आपण इडली मेदूवडा सांबार मागवला आहे आणि तो मी डिप करून घेतला आहे. सांबार डिप केला आहे, सांबारमध्ये डिप करून घेतला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वेगळंही मागवू शकता. मी इडली वडा वेगळा येतो, सांबार आणि चटणी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये येते. पण याचा आकार तुम्ही जर पाहिजे तर हे एवढं मोठं असं बाऊल आहे. तर इथे बाऊल मोठं आहे, अर्थात भरपूर त्यांना असा हे मिळाला आहे. आणि तुम्ही जर आकार म्हणाल, मी आकारचं जे म्हणत होतो, हे बघा हा इडलीचा आकार आहे. माझ्या बोटाच्या याने तुम्ही एक अंदाज लावू शकता की याचा आकार कसा आहे. तो त्याचबरोबर हा मेदूवड्याचा आकार आहे. तर असं हे आहे. सांबार तोच आहे मगाशी आपण पाहिलेला आहे दोन्ही पदार्थांबरोबर. तर आता पटकन घास घेऊया इडलीचा आणि सांगूया चव कशी. इडली एकदम सॉफ्ट, मस्त इडली आहे. इडलीची चव खूप छान आहे. मला ना घरी आपण जेव्हा इडली बनवतो तेव्हा गरम गरम वाफाळती अशी नुसती इडली खायला खूप मजा येते. तर ती इडलीची चव जी आहे ती त्याच्यात कळते. इथली इडली खूप छान आहे चवीला. सांबारसुद्धा छान आहे, पण मगाशी मी सांगितलं तसं तो चिंचेची जी चव आहे ना ती याच्यातसारखी तुम्हाला आठवण करून देते. त्याच्यात चिंच जास्त आहे असो, पण सांबारची चव एकूण छान आहे. तुम्ही एन्जॉय करा सांबार. फक्त मी जाता त्यांना एक सल्ला देऊन जाणार आहे की ते सांबारमध्ये चिंच जरा जास्त आहे, ते जरा बघा. अदरवाईज सांबार छान आहे. पुढे आपण मेदूवड्याकडे येऊया. मेदूवडा बघूया कसा आहे. मेदूवड्याचे माझे एक्सपेक्टेशन असे असतात, त्यात आलं, खोबरं आणि मिरची हवी. बघूया आपल्या घासात लागतं आहे का नाही हे घटक. मेदूवड्याची चव छान आहे, पण मी तेवढा इम्प्रेस नाही झालो जेवढा मी इडलीने झालो होतो. कंपॅरेटिव्हली इडली मला जास्त आवडली. मेदूवडा छान आहे, पण तो माझ्या अपेक्षेला नाही उतरला. थोडा ड्राय वाटला आतून आणि मला थोडा घट्ट वाटला तो मेदूवडा. चव ओके आहे. आणि दुसरी गोष्ट त्यात मला बाकीचे काही पदार्थ नाही, घटक नाही मिळाले. खोबरं, मिरची, आलं ते नाही मिळालं. म्हणून कदाचित माझं जे जजमेंट आहे ते त्या बाजूला टिल्टेड असेल. मी त्या अपेक्षा करत होतो म्हणून. पण अदरवाईज मेदूवडा ठीकठाक आहे, पण मला इडली जास्त आवडली. आता पुढचा पदार्थ जो मी मागवला आहे तो म्हणजे व्हेज कटलेट. व्हेज कटलेटही मला खूप आवडतं. त्याच्यासोबत ब्रेड बटर येतं आहे बहुतेक. मी मेन्यूमध्ये मी तसं पाहिलं, आल्यावर आपल्याला कळेल काय मागवलं आहे. तर आपलं व्हेज कटलेट हे आलेलं आहे. त्याच्यासोबत आपल्याला 2 कटलेट मिळतात, ब्रेड बटर मिळतं. भरभरून असं हे बटर लावलेलं आहे या ब्रेडला. कांदा आणि चटणी मला वाटतं ही वेगळी चटणी आहे जी इडली वगैरे सोबत देते, ती ही चटणी नाही. बघूया टेस्ट कशी आहे. त्याच्या आधी आपण बघूया हे कटलेट आतनं कसं आहे. कटलेटच्या आत कसं आहे
टेक्स्चर ते बघूया. हे असं काहीसं हे कटलेट आहे. कटलेटमध्ये बीट असतं, ते प्रॉमिनंट असतं म्हणून लाल रंग आपल्याला दिसतो आहे. मिक्स भाज्यांनी बनलेलं असतं. बघूया याची चव कशी येते. सगळ्यात आधी एक नुसता तुकडा खाऊन पाहू, त्याच्याने आपल्याला कटलेटची ॲक्च्युअल जी चव आहे ती कळेल. मला वाटतं थोडं मीठ कमी आहे, पण ठीकठाक आहे चव. घी मैसूर मसाला डोसा किंवा आपला तो ऑनियन चिली उत्तप्पा, या 2 पदार्थांनी मी जेवढा इम्प्रेस झालो होतो ना, कटलेटनी तेवढं इम्प्रेस नाही केलं. मला वाटतं वैशालीचं कटलेट खूप मस्त आहे आणि FC रोडवरच निरंजनचं कटलेट तेही खूप छान आहे. हरकत नाही, आपल्याला आता बाकीच्या ज्या गोष्टी तिने आपल्याला त्याच्यासोबत दिल्या आहेत चटणीबरोबरही ट्राय करून पाहू. आणि जो ब्रेड बटर दिला आहे त्याला थोडं कामाला लावू. सॉस नाही दिला त्याने आपल्याबरोबर, विचारून बघूया आपण सॉस मिळतो का. सॉसनी जरा अजून चांगली मजा येईल. हे सगळं तुम्ही जेव्हा कॉम्बिनेशन खाता, म्हणजे हा ब्रेड बटर, कटलेट, त्याला लावलेली चटणी आणि कांदा, त्याने एक वेगळी मजा येते. सॉस मागवला आहे, सॉसनी एक वेगळी मजा येईल. खरं तर सॉस द्यायला पाहिजे. सॉस आला आहे, आपण सॉस घेऊया थोडा. ओके, थोडासा सॉस. परत आपला ब्रेड बटरला कामाला लावू. कटलेट, ही थोडीशी चटणी, थोडासा सॉस आणि थोडा कांदा, असा आपला परफेक्ट घास. छान आहे. हे असं सगळं एकत्र जर खाल्लं तर मजा आहे. आणि जे बटर आहे ना, बटरमध्ये अर्थात मीठ असतं, ते मीठ कुठेतरी मदत करतं आहे कटलेटमध्ये जे कमी मीठ आहे त्याला बॅलन्स करायला. पुढे आपण असे 2 पेय मागवले आहेत ज्याच्यावरनं अनेक वेळा वाद होतात. चहा की फिल्टर कॉफी. मी दोन्ही मागवले आहेत आणि मला आज विश्वास बसत नाही आहे. माझ्या बहुतेक नागपुड्या ज्या आहेत त्या जरा जास्तच तीव्र झालेल्या आहेत. खूप छान छान असे वास जे आहेत ते येत आहेत. आता फिल्टर कॉफीचा एक स्ट्रॉंग वास तर आला. मला वाटतं या चहामध्ये वेलदोडा असेल, म्हणून त्या वेलदोड्याचाही थोडासा वास जो आहे मला आला. चव घेऊन पाहूया, दोन्हीची चव घेऊ. चालतं ना दोन्हीची चव? ते मारामारी करतात ना चहा कॉफी, चालून जाईल मला वाटतं. तर बघूया चहा कसा, कॉफी मी नंतर घेईन. जास्त नाही, एकच घोट घेऊया आपण, कारण का चहाबाज कॅमेरा घेऊन बसलेले आहेत. ठीकठाक आहे चहा. आणि वेलदोड्याची हलकीशी चव आहे, त्याचा वास आला, पण चहा ठीकठाक आहे. आणि मी ठीकठाक का वाटला, कारण का मी कमी गोड सांगितला होता. दोन्ही मी कमी गोड सांगितलं आहे. चहामध्ये आणि कॉफीमध्ये कमी साखर सांगितली आहे. कदाचित याच्यात जर साखर अजून चांगली व्यवस्थित असती अजून चांगला चहा लागला. दुधाळ चहा आहे, पण तरीही मला थोडा ठीकठाक वाटला. कॉफी बघूया, कॉफी कशी आहे. फिल्टर कॉफी आहे आणि फिल्टर कॉफी ही असं करूनच प्यायची असते. मस्त वास येतो कॉफीचा. त्याला स्ट्रॉंग सांगायचं मी विसरलो की फिल्टर कॉफी जरा स्ट्रॉंग करा. तर स्ट्रॉंग सांगितली असते तर कदाचित अजून मजा येईल. माहीत नाही कशी आहे, अजून गोड नाही घेतला.
छान आहे. मला वाटतं मी साखर कमी सांगून जरा चूक केली, कारण का जर साखर असती याच्यात तर ही कॉफी अजून सुंदर लागली असती. तर एकूणच आपण बऱ्यापैकी पदार्थ इथले ट्राय केले. सगळे नाश्त्याचे पदार्थ होते. सगळे पदार्थ मला आवडले. मेदूवडा ठीकठाक होता, चहा ठीकठाक होता आणि सांबार जो आहे त्या सांबार येस मेदूवडा ठीकठाक होता, चहा ठीकठाक होता आणि सांबार जो आहे त्या सांबारमध्ये चिंचेची चव जरा जास्त आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा. आणि खाण्याचे असेच नवनवीन व्हिडिओज आणि ठिकाणं पाहण्यासाठी पाहत राहा एकांत रायडर. भेटूया आता पुढच्या भागात एक नवीन ठिकाणी काही नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.